काहीतरी गडबड आहे। विठुराया, काळजी घे रे बाबा सगळ्यांची। सगळ्यांकडे लक्ष असू दे तुझं। कसला आवाज? कोणी आहे का? रावळात आहे का कुणी? कुणी लपलं नाहीये ना रावळात? विठुराय, मला मामीने बघितलं तर नाही ना? नाही नाही, नसेल बघितलं। मलाच मेलीला भास झाला बहुतेक। असो विठुराया, तुझं लक्ष असू दे हा। काय ग सखू? हा, मामी आहे म्हटलं मी तुझी। तुला काय वाटलं तू लपाछपी खेळशील आणि मी तुला पकडूच शकणार नाही? यमुने, एखाद्या ठिकाणी मयत झाल्यावर कसे सगळे उभे असतात, बघ सगळे तसेच उभे आहेत। भैरूजी, काय झालं? आता कसं काय सांगू, तुम्ही विचार बी करू शकणार नाही। असं भयंकर घडलंय। बघा ना, इतक्या कार्टीने जरा ऐकलं असतं तर काही बिघडलं असतं का? यमुने, मला हेच ऐकायचं नव्हतं। बघितलंस ना आता? आवाज नाही नाही, तुमचं काही चुकलं नाही। मी कितीतरी वेळा तिला समजवण्याचा प्रयत्न केला, बाबाजींनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला, पण ऐकणं तिच्या स्वभावातच नाही। बाबाजींना सांगायला हवं, नाही तर भूत म्हणून आमच्या मानगुटीवर बसायची। अरे कसं बाय आरडाओरडा चालू आहे बाहेर? घेऊन ये त्यांना आत पाठीव। चला आतमध्ये बोलवले। या 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 या। हो हो। अरे बाहेर या। बाबाजी, सखू पळाली, काही झालं नाही तिला। पळाली ती तुझी सून, आणि हे बघ हे बघ काय प्रताप करून पळाली बघ। बाबाजी, हे कधी घडलं? काल रातच्याला। हो, काल रात्री अगदी हेच रमाईच्या बाबतीत सुद्धा घडलं। तुमचा पाय बसला त्याच वेळी रमाईचा सुद्धा पाय पोळला। बाबाजी, एकाच वेळी आपल्या दोघांना शिक्षा मिळाली असं म्हणायचं का? दिली, जिंगरोबानं शिक्षा दिली असं म्हणायचं। कारण जिंगरोबाच्या माळ्यावर, जिंगरोबाच्या डोळ्यांसमोर जिंगरोबाची पूजा उधळली गेली म्हणल्यावर जिंगरोबा गप्प बसणार आहे का? आहे की नाही? मग दिली त्यानं शिक्षा। सांगतोय समज कसं झालं, सांगतो तुम्हाला, ऐका। घ्या,
जरा गरम गरम दूध घ्या, बरं वाटेल. हं? आपल्यासारख्या कर्तृत्ववान माणसाला प्रकृतीची काळजी घ्यायला हवी. किती तरुण वय आहे आपलं, पण मग चक्कर कशी काय आली? त्याचं काय झालं, तहान भूक विसरून काम बघताय ना, म्हणून झालं असेल असं. मी सांगते ना, पण तरुण वयात कामासाठी असं झपाटले पण असायलाच हवं हो. असू दे म्हणजे काय, आपण काय तरुण नव्हतो की काय? पण प्रकृतीला जपायला हवं. आता माणिक घेईल ना काळजी. हं? मग बघूया जावई बापू कसे प्रकृतीचे हेळसाण करतात ते. हं? कोण जावई बापू? ईश्वर, कोण काय विचारताय? दुसरं कोण असेल? जावई बापू, आता तुम्ही आमच्या माणिकला अगदी लाजवताय बरं का. अहो असं का बोलताय तुम्ही? हे बघा, मी तुम्हाला अगदी स्पष्ट शब्दात सांगितलंय की मी एक विवाहित आहे. अहो आता ती जुनी झाली ना गोष्ट. जुनी कशी? आता तुम्ही दसऱ्याला सोनं घेऊन आलात त्यावेळी तर सांगितलं मी. अगो बाई, म्हणजे यांना वस्तुस्थितीची काही कल्पनाच नाही वाटतं. कसली वस्तुस्थिती? काय म्हणायचंय तुम्हाला? चटकन बोला. अहो सखू बद्दलचं सत्य तुम्हाला ठाऊकच नाहीये ना. बघ, म्हणलं नव्हतं, मला वाटलंच होतं यांना ठाऊक नसणार. सखू बद्दलचं कसलं सत्य? अहो असं काय करताय? सखूने संन्यास घेतला ना. हो, हे काय सांगताय तुम्ही? घ्या, जे सगळ्या गावाला जे माहिती आहे ते ह्यांना ठाऊकच नाही. सखू स्वखुशीने बाबाजींची दासी म्हणून मठात गेली. कायमची. नाही, असं कसं होईल? नाही. अहो भैरू काका, मी सांगते ना ते ऐका. हे सगळं स्वच्छ करायचंय. किती अस्वच्छ आहे. जी सखूबाई. सखू, अगं, काय हे? हा कुठला अवतार? धनाजी काका, हे घुबड, ह्या कवट्या किती दिवस झाले अशीच आहे. येणाऱ्या जाणाऱ्याला भीती वाटायला नको का? याला स्वच्छ धुवून तेल चोपडून ठेवायला हवं ना. सखूबाई, साफसफाई करताना हवनकुंड उचललं तर बाबाजी ओरडतील. माझं नाव सांगा. मी सांगितलंय म्हटल्यावर काही नाही बोलणार बाबाजी. उगीच चाळा म्हणून होमकुंडात राळ फेकत बसता. त्याने बाबाजींच्याच कशाला त्रास होतो ना. ते काय नाही, भूत बीत उतरायचं असेल ना तेव्हा बघू, आणू तेव्हा. आता ते आत घेऊन जा. जा लवकर. होय. भैरू काका, थांबा. भैरू काका, सखू कुठे? आता इथेच होती ना, सगळ्यांना हुकूम देत होती. इथं म्हणजे तुम्हाला काय बी ठाऊक नाही? हो, काय झालं ते तरी सांगा. सखू इथेच आहे ना? मला आत्ता इथे दिसली. भास, तुम्हाला भास झालाय. चला आत चला. चला, या या आतमध्ये या. या 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 आत या. दिगू, तू? तुम्ही इथे? रमाई, अगं काय हे? सखू संन्यास घेऊन बाबाजींची दासी म्हणून इथे आली. का? 3-4 दिवसापूर्वी मी वसुलीला निघालो तेव्हा सगळं छान सुरू होतं. मग अचानक सखूने असं का केलं? बाबाजी, तुम्ही संन्यास घेऊन सखूला दासी व्हायला लावलं? असं काय घडलंय की ज्यामुळे तुम्ही सखूवर ही वेळ आणली? बघतीयस का? मनोरमे बघते का? तुझं पोरग मला जाब विचारणार आणि मी त्याचा जबाब देणार. असं का व्हायचंय का आता? असं चालणार आहे का तुला हे सगळं? दिगू, बाबाजींशी अशा पद्धतीनं कसं बोलू शकतोस तू?
तू मला विचारणं सुद्धा चूकच आहे, पण बाबाजींना तू जाब विचारतोयस? तुझी हिंमतच कशी होते रे? आणि दिगू, हे बघ, आम्ही काहीही केलं नाहीये. जे काही केलंय ते सखूनच केलंय. अरे मला स्वतःहून म्हणाली मी बाबाजींची क्षमा मागितली तर तुम्ही आनंदी व्हाल ना, म्हणजे मी आनंदी होईन ना. मी म्हटलं हो. कशी मान वेळावून आज्ञाधारक असल्याचा आवांटे ठाऊक आहे ना तुला. तरी मी भुलले नाही. मी म्हटलं नको नको मागूस तू माफी. तरी माझ्या मागेच लागली. मी बाबाजींची क्षमा मागणार, मी बाबाजींची क्षमा मागणार. म्हणाली वाजत गाजत मठात जाणार आणि बाबाजींची क्षमा मागणार. सगळ्यांना कळलं पाहिजे मी बाबाजींची क्षमा मागितली. इथं आल्यावर म्हणते कशी माहितीये? म्हणते बाबाजी तुम्ही लक्ष्मण रेषा आखून दिल ती, पण मी ती ओलांडली, मोठं पाप केलं. बाबाजी आता काही पण करा, पण मला त्या पापातून मुक्त करा म्हणते. मुक्त करा, मुक्त करा. आता काय बोलाय? दिगू, आणि आपले बाबाजी किती किती दयाळू आहेत तुला ठाऊक आहे ना. त्यांनी तातडीनं सिद्धता केली आणि मग पुढे सखूच आग लावून पळाली रे. बघ बघ बघ, जिंगरोबांचा संताप कसा बाबाजींवर निघालाय बघ. लरामाईवर पण निघालाय रे. दोघांचे पाय बोललेत. दिगू, आम्ही स्वतःचेच पाय पोळून घेऊ असं वाटतंय का तुला? बघितलं बाबाजी जाब विचारतोय. काय बोलला? मलाही विचारतोय आणि तुम्हालाही विचारतोय. मी कुठल्या उमेदीनं या जगात उभी राहू, कुणाकडे बघून उभी राहू? जिंगरोबाई, जिंगरोबाई. काय ग सखू, मावशी परत घेऊन आली की काय? म्हणजे मावशी घेऊन आली नाही का मावशीला माहितीच नाही? अगं मग आत्ता जाऊन सांगते. अगं नको नको मम्मी, असं नको करूस ग. अगं बाई, म्हणजे तू खरंच पळून आलीस की काय? नाही म्हणजे अगं मम्मी, पळून काय म्हणतेस? बरं, पळून नाही म्हणत मी. हा, मग कोणी सोडायला आलं होतं का? म्हणजे एकटीच आली आहेस ना? काय ग, काय विचारते मी? एकटीच आली आहेस ना? अगं मग सासरी गेलेली एवढीशी मुलगी एकटी परत येते म्हणजे पळूनच आली आहेस ना? का ग, मावशीनी काही पकडलं की काय? नाही ग मामी, पण तू मला इतके बराबर प्रश्न नको ना ग विचारू. मला भीती वाटते. बर, तुला एकही प्रश्न विचारत नाही मी. हा, मी आपली जाऊन माझ्या मावशीला विचारते. हा, नाही नाही, असं नको करू. मी माहेरी आले, कोणाला सांगू नको. मी पाया पडते ग तुझ्या. बर, आता तू हात जोडतेस तर मी काही राक्षसीण नाही. मला सुद्धा काळीच आहे आणि तू माझी लाडकी भाची नाही का? पण मग माझी एक अट आहे. काय? तुला इथे एकटीला काय यावं लागलं? तिकडे असं काय घडलं? हे सगळं मला कळायला हवं. तुला नसेल सांगायचं तर मावशीला विचारते ना मी. हा, इकडे आड आणि तिकडे विहीर, अशी गत झालीये ना तुझी. बघ बाई, आता तूच कर निवड.
सांगते मामी तुला. गुणाची माझी भाची. चल सांग मला काय झालं. ये बस. दिगू, आधी तू शांत हो बघू. आपण घरी जाऊ आणि मग बोलू. चल. नाही रमाई, रमाई सखू पळून का गेली? कुठे गेली सखू? अरे आम्ही काय लपाछपी खेळत होतो का? आणि आम्हाला माहित असतं ती इथे लपली आहे तर आम्ही तिला बाहेर नसतं का आणलं? ती पळून गेली, ऐकलंस ना तू? बाबाजींची रमाई तुझी बाजू समजली, बाबाजींची बाजू समजली, पण सखूची काहीतरी बाजू असणारच ना. ती नको का समजून घ्यायला? रमाई, म्हणजे आता याला तिची बाजू समजून घ्यायची आहे काय? कमाल आहे नाही? याच्याबद्दल विचारलं तर राग येईल याला. यमुने इथे नको, घरी जाऊन बोलू. चला. बोलू दे तिला. माझ्याबद्दल काय? रमाई हा कुठे गेला होता? वसुलीला गेला होता ना? मग हे घरी न येता थेट मठात यायचं. म्हणजे मी इथे आलोय ही चूक वाटते का? रमाई मला अभद्र स्वप्न पडत होती. तरी माझा हात ओढतोय आज. खूप वाजतंय हो. चटका बसतोय. अवधातल्या मालकीनबाई लई 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 आनंदात आहेत. त्या कार्तिकीच्या वारीला गेल्यात. हुमाई आप्पा यांच्या संग पंढरपूरला गेले. हेच महत्वाचं आहे ना यमुना ताईला. हे घे रमाई, मी माझं कर्तव्य पूर्ण केलं. आणि हो रमाई, मी कबूल केल्याप्रमाणे कुणालाही सवलत न देता वसुली केली. येतो मी. दिगू, म्हणजे तू घरी नाही येणार? रमाई, मला तरी आधी सकूचा शोध घ्यायला हवा. अरे पण तू इतका आगतिक का होतोयस? आणि मुळात सखू पळूनच का गेली? आपण काय तिचं वाईट करणार होतो का? हा विधी तिच्या भल्यासाठीच करणार होतो ना? रमाई, मला अजूनही वाटतंय की मी सकूला शोधायला हवं. मी तिला शोधायला जातो. दिगू, अति होतंय तुझं. तुझा जर आमच्यावर विश्वासच नसेल आणि तुला जर तिचीच बाजू खरी वाटत असेल तर. रमाई, तिची बाजू चुकीची असेल तर ती मला खरी कशी वाटणार? तिची चूक असेल तर तिला शिक्षा व्हायला हवी. मी देईन ती शिक्षा, पण आधी तिची बाजू तरी कळायला हवी ना. दिगू, अखेरचं सांगते तुला. तू जर सखूला घेऊन घरी परत येणार असशील तर तुलाही घरात प्रवेश नाही. आणि तरीही तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतोस. ठीक आहे. रमाई, अगं तू बजावून सुद्धा निघून गेला. अगं काय सांगतेस काय? किती क्रूर आहे हे. दुर्योधन दुःशासन कसे असतील तेच डोळ्यासमोर आलं माझ्या. किती क्रूर ना. तू कशी अशी सुटलीस? म्हणजे मामी, अगं मी सुटायला नको होते का ग? उमावंश शब्दात पकडतात ना तशी लगेच शब्दात पकडू नकोस मला. कौतुकच करते तुझं. या कौरव सेनेसमोर एकटी पळून आलीस, तीही पावसात. केवढी धीराची आहेस म्हणजे तू. माझे तर बाई हातपायच गळाले असते.
तू एवढ्या सगळ्यांना आसमान दाखवलंस आणि पळून आलीस म्हणजे केवढी धीराची नाही का? मम्मी मी हात जोडते, पण तू हे कोणाला सांगणार नाहीस ना ग? जर सासूबाईंना समजलं तर? अगं मी मामी आहे ना तुझी, वैरी नाही का? अगं आधीच तू एवढं सगळं सहन केलंयस, त्यात मी कुठे काही मुद्दाम बोलून तुझ्या अडचणी वाढवेन का? मी हात जोडते, पदर पसरते, पण माझ्यात अजून बळ नाही ग मामी, नाही बळ. वेडीच आहेस, तुझ्या मामीला काही चुगल्या करायची सवय नाहीये. अगो माझ्या पोटात अनेकांची गुपित आहेत म्हणून तर मी अशी आहे. तू काही काळजी करू नकोस, 4 दिवस आलीस ना सुखाने राहा. हा, काही लागलं सवरलं तर मला नक्की येऊन सांग. माझं जुनेरं बिनेरं आणून देऊ का तुला? नाही, गाठोडं नसेल ना तुझ्याजवळ? नाही, उमाईची लुगडे आहेत, बाकी कसलाच घोर नाहीये मला. पण तू हे कोणाला सांगू नकोस मामी. काळजीच करू नकोस, आणि तुझा विठुराया आहे की तुझ्या पाठीशी, आणि मी पण आहे. हा, काहीही लागलं तरी हक्कानी सांग. हा, येते मी. बावळट, ऐकतीच तावडीत सापडलीस. मी रमा मावशीला काही सांगणार नाही असा शब्द दिलाय, पण कुणालाच काही सांगणार नाही असं नाही. त्यात ही माहिती जर मी जाऊन नागोजी बाबांनाच दिली तर खेळ रंगणार. असंच करते. वच्चे, आपल्याला सुतक किती दिवसांचं लागेल ग? सख्ख नातं म्हटल्यावर 10व्यापर्यंत तरी असेलच. नाही, गुरुजींना विचारूया ना. 3 दिवसाचं असेल तर मी लगेच सुभेदारांकडे जाऊन येतो ना. हो, जरा थांबा, आधी काय घडते ते तरी बघा. रात्रीपासून वाघिणीची शेळी झाली. मी तुला सांगतो ना, ते काही फार काळ टिकणार नाहीये. आता मगाशी आपण बघितलं ना, एकदा का तिकडची वार्ता आली की लगेच आपण पुढच्या तयारीला. जरा थांबा असं म्हटलं होतं ना. मला तर बाई कालपासूनच वाटतंय काहीतरी भयानक घडलेलं आहे. तोंड बंद ठेवायला काय घ्यायला जाऊ बाई? अहो वैनिक, झालंय काय? नाही, नेहमी सारखे अशा रागवताय ना, मला वाटतं काहीतरी विशेष घडलं का? आणि बाबाजींनी का बोलावून घेतलं होतं तुम्हाला? प्रत्येक गोष्ट आधी तुमच्या चरणी सांगायची, तुमचे आशीर्वाद घ्यायचे, असा नियम आहे का भाऊजी? हो, असं काय बोलताय हो जाऊबाई? कालपासून आमचा जीव नुसता कासावीस होतोय. काय झालं त्या सखूला? मिली असेल ना येवाना? ती कसली मरतीये? आधी तुम्हा आम्हाला घाटावर पोचवेल ती. दशमुखी रावणासारखी आहे. परत जरा टाका, माहेरी नेऊन सोडा, अपमानित करा, काही करा, पण ती मरत नाही. ती सखू अशी जांबज आहे ना की बाबाजींची पूजा जाळून पळून गेलीये. काय? अरे बापरे, म्हणजे ती बाबाजींना पण हुलकावणी देऊन पळून गेली? कुठे पळाली? म्हणजे ती आता आपल्या घरी येणार आहे का? खबरदार, खबरदार, त्या सटवीचं, त्या सखूचं नाव जरी कुणी या घरात घेतलं तर. सखू वहिनी, सखू वहिनी, सखू वहिनी. बहिणी आता हिचं नाव घेऊ नका म्हणाल्या, आणि हा शाणा तिचंच नाव घेत आत आलाय. त्याला काही हीच वेळ मिळाली मामाकडून परत येण्याची. तुम्ही सगळे असं काय बघताय माझ्याकडे? सखू वहिनी, सखू वहिनी, सखू. गप्प बस.
आजोबा तुम्ही आत आहात का? ओ आजोबा दार उघडा ना. कोणी दार बंद केलंय? उघडा ना दार. दार उघडा. पिंजऱ्यात अडकलीस की नाही?